100% इथेच आहेत? हो सर, इथंच. त्याकरता मी CCTV फुटेज काढलं. बघा सर. रूम नंबर काय? रूम नंबर 109. सर, सॉरी टू इंटरप्ट, पण मला असं वाटतं ह्यावेळेस आपण पोलिसांची मदत घेऊया. ते लोक या गावातली पण नाही आहे आणि गुंड प्रवृत्तीचे. त्यांच्याकडे हत्यार वगैरे असले तर काळजी घ्या सर. फडके, तुम्ही रिक्षाने जाताय की चालत? सर, थांबतो मी इथे. गुड. स्टे हियर अँड हॅव सम कॉफी. कोणी का असे ना, आता त्यांची गाठ आहे ना या तुफानाशी. आणि त्यांची नावं हेलपाटून टाकली ना तर नाव अर्जुन कवठेकर नाही लावणार. कोण आहे रे तू? रूम सर्व्हिस. अशी एंट्री यायला तुका बच्चन आहे का? हा, तुझ्या बापाने अशी रूम सर्व्हिस दिली का? बाप नाही, मी देतो. हॅलो प्रिया, बाहेर आहे. दादा, प्रिया इकडे ये. दादा, अरे हीच होती का ती मुलं? हो, हीच आहेत. ह्या मुलीची छेड काढली. दादा, अरे खाली उतर आधी खाली. अरे मरतील ना ती पोरं. ही मुलगी कोण आहे माहित आहे का? माझी बहीण आहे आणि माझं नाव काय? अर्जुन कवठेकर. माफी मागा तिची. ये पाय धरून. परत जर कुठल्या मुलीची छेड काढली ना तर हात ना हात. चल रॉकेट करून गळ्यात घालेन, लक्षात ठेव. सोड रे, सोड. ह्यो काय करतो तो अजून? काय मॅटर काय? अरे दादा, ते आम्ही देवळात गेलो होतो तेव्हा या मुलांनी माझी छेड काढायचा प्रयत्न. थांब, एक शब्द बोलू नको. उगाच तू इस्त्री खराब केली रे. हे सुताड्या. बरे हे मारतलो त्यांका मरतली ती पोरा. अरे सोड. अरे कुठे ओट ओट छेड काढतो. माहिती कोणाची बहीण आहे ती? दादा माफ करा. हो ताई, माफ करा. सांगा ना यांना. अजून किती भाऊ आहे तुम्हाला? अजून 2 आहेत. बोलू का? अगं तू नाही नाही नको, एवढा मार पुरेशी. तर ह्यांना माझा शिक्का दाखवतो. बलराम, दिलेल्या माणसाला मारण्यात कसला आला रे पुरुषार्थ?
हॉस्पिटलमध्ये घेऊन जायल ना एवढंच झेपेल तुला. मी चोरी करायला आली आहे हे माझं मला तरी माहितीये. तुझ्यासारखं नाही सज्जनपणाचं आव्हान. अर्जुन कवठेकर, तू रॅपर ब्रँडेड वापरतो पण आतनं लिमलेटची गोळी आहे. तुझ्या खोट्या सज्जनपणाच्या चिंधड्या तर उडवणारच आहे, पण आता ट्रायलला टवका उडवते. सावित्री, लागलं तर नाही ना तुला? नाही, ठीक आहे. फडके, तिने मला धक्का दिलाय, तिला काय विचारताय? सर तुम्हाला लागलं नाही ना? फडके, मला विचारा, असं मला नाही म्हणायचं. तिने मला धक्का का मारला हे तिला विचारायचंय. थांबा तुम्ही. हो मिस वशिला, हा काय प्रकार आहे? अहो, मी तर जात होते, तुम्ही आलात मध्ये. अच्छा, मी मध्ये आलो? तुमचं डेस्क कुठे? इथे? मग तुम्ही इथे काय करताय? कसं आहे मिस वशिला, चुकीच्या ठिकाणी चुकीची माणसं असली ना की धक्का हा लागतोच. चुकीचं ठिकाण? फडके साहेब, मी चुकीच्या ठिकाणी उभी होते का? म्हणजे मी इथूनच जाणार ना माझ्या डेस्क पाशी. हा दरवाजा चुकीच्या ठिकाणी आहे का? सावित्री, कशाला विषय वाढवते? सॉरी म्हण आणि गप्प बस. अच्छा, असं करायचंय का? सॉरी सर, गप्पा बसते. नाही नाही नाही, तुम्हाला काहीतरी बोलायचंच असेल ना, तुम्ही कसं गप्पा बसाल? काहीतरी असेलच. नाही नाही नाही, तुम्ही जा. ओ, आता तुम्ही मला जायची ऑर्डर देताय का? अहो नाही, तसं नाही, म्हणजे मी कुठं जाऊ हे विचारत होते. मी काय करू? काम करा. मी काय करू म्हणे? काम तर केलंच आहे. थोरल्या पैसे जेवण तयार आहे, तुम्ही म्हणाला तर पानं वाढून घेऊ. नाही, नको. अर्जुन यायचं आहे अजून. बरं, प्रियाचं जेवण तिच्या खोलीत नेऊन द्या तिला. बरं. आणि हां, तुमच्या मुलीला जरा सांगा, लावणी गाते ना ती? आवाज इथेपर्यंत आला? माफ करा ना भाईसाहेब. गाते चांगली, पण तिला म्हणावं आज नको गाऊस. काय आहे, अर्जुनचं डोकं फिरलंय, आणि एकदा का त्याचं डोकं फिरलं ना की अख्खं घर शांत असतं. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहित नाहीये म्हणून सांगते. उगा स्वतःवर काहीतरी ओढावून घ्याल. मी लगेच जाऊन सांगतो. काय करायचं बाई या अर्जुनचं? दादा, तुला भूक लागली आहे का? थांबा, वाढायला घेते. तुला जो प्रश्न पडलाय तोच प्रश्न मला पडलाय. कसला प्रश्न? हेच, काय करायचं या अर्जुनचं? हाती तेथे माती.
ताई तुला उतावीळपणा वाटेल माझा, पण खरं सांगू का, अर्जुनच्या लग्नाची काळजी वाटते मला. जवळजवळ वर्ष होत आलं भाऊजींना जाऊन लग्न करायला पाहिजे त्याचं. भले तू किती वाईट वागू दे माझ्याशी, तू सडेपणाने वागू दे, काही बोलू दे, काळजी वाटते त्याची. तुला त्याची काळजी वाटते, ऐकून बरं वाटलं. मला त्याची काळजी वाटत नाही की काय? तर हे असं वागण्यामागचं त्याचं कारण आहे अर्जुन. लहानपणापासून ते टीव्हीवर महाभारत पाहिलं का नाही, त्यातल्या शकुनीला पाहून त्याला सगळे मामा खलनायकच वाटायला लागले काय? तुला पण तसंच वाटतं काय? अरे नाही रे विशुदा, अर्जुन तुझ्या बरोबर नीट वागत नाही हे माहिती आहे आम्हाला, पण चुका तुझ्याकडनं पण झाल्यात ना. म्हणजे आता हा विषय माझ्या चुका काढायचा आहे की त्याच्या लग्नावर बोलायचा विषय आहे? नाही नाही, तुला काय वाटतं मी याच्यावर बोलूच नाही का? स्टॉप करू का अरे विषय? अरे नाही रे बाबा, तसं नाहीये. मी पण 17 ठिकाणी बोलणी करून बसले, पण ह्याला मुलगी पसंत पडली पाहिजे ना. आता आजच त्या खानविलकरांच्या मुलीचं स्थळ आलं होतं. मी विषय काढणारच होते, पण सकाळी बघितलंच ना कसा गोंधळ झाला. ते किती मारले त्यांनी त्या गुंडांना. प्रिया बाबतीत त्यांनी जे केलं ते चुकीचंच होतं, पण ह्याने ज्या पद्धतीने त्यांना मारलंय ना, मला ती पोरच बिचारी वाटायला लागली. तळ घेऊन ज्या मुली येतात ना, त्या मुली पण मला बिचाऱ्या वाटतात. का? अरे का म्हणजे हा कसा आहे ते आपल्याला माहिती आहे, त्यांना कुठं माहिती आहे? नाव अर्जुन आहे, पण एकदा का तांडव करायला लागला ना की भगवान शंकर संचारतो त्याच्यात. त्याच्यावर लगाम घालायला ना पार्वती सारखी खमकी मुलगीच पाहिजे. बघू आता काय होतंय ते. करेक्ट ट्रॅकवर आहेस. तुझ्या नजरेतल्या टप्प्यात पोरगी आहे. तुझी नजर पडली, माझं काम झालं. होईल, तुझ्या मनासारखंच होईल. सर सापडत नाही फोन तुमचा. फडके, तुम्ही गेले 4 तास मला एकच गोष्ट सांगताय की सापडत नाहीये, सापडत नाहीये. काहीतरी वेगळं बोला फडके. फडके, बाजूला वा. गाडी चेक केली का? हो सर, मी चेक केली. मी सेफर साईड म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा दिली आहे. त्यांनी ती रजिस्टर केली नाहीये, तर त्यांना सिम कार्ड ब्लॉक करायला सांगू? नाही, म्हणजे ते आपण करूच, पण मला असं वाटतंय फडके की मी इथे मोबाईल आणला होता. हा सर, आठवलं. तुम्ही त्या लॉजमध्ये गेले तिथं चुकून राहिला असेल. नाही हो फडके, तुम्ही आपल्या घरी फोन करा आणि विचारा. एक मिनिट, माझ्या मोबाईलला फोन करा. फोन पण लागत नाहीये ह्याचा. काही वाईट तर घडलं नसेल ना? देवा, लक्ष असू दे रे बा. सावित्री, काय ग हे? माझी मदर माऊली नेहमी म्हणते संध्याकाळच्या वेळी इडा पिढ्या टळो म्हणून दिवा लावावा. किती कोणाची आहेस ग तू? तुझ्या आईने तुझ्यावर चांगले संस्कार केले.
फडके, येस सर. आपण मगाशी याच एरियामध्ये आलो होतो. इथेच शोधावं लागेल. जरा बघा त्याच्या खाली वगैरे बघा, जरा शोधा. काय झालं रे? हे अगं कृष्णाई, माझा फोन नाही सापडत आहे. हरवलाय बहुतेक. तरीच तुझा फोन लागत नव्हता. आईसाहेब मी आलेच. कुठे ठेवला होतास? अगं मी खोलीतून बाहेर आलो आणि मग त्यानंतर ऑफिस. ए प्रिया, हे जरा बाहेर आहे ना. आले. हो. तू माझा फोन बघितलास का? नाही रे. खाली आहे, जरा शोधायला मदत कर. आले आले. हॅलो. हा बोल ना. काय काय? मी लगेच निघतोय. फडके, काय झालं? सर मला गावी निघावं लागेल. आईला ऍडमिट केलंय. निघा, ताबडतोब जा. सर उद्याची मीटिंग आहे. कॅन्सल. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही ताबडतोब गावी जा. आणि हा, जी आपली दुसरी गाडी आहे ना, ती घेऊन जा. बस वगैरेच्या फंद्यात पडू नका. ओके, येतो. फडके, काळजी करू नका. तुमची आई लवकर बरे होते. धन्यवाद आई साहेब. ते आभार वगैरे नंतर. निघा, सावकाश जा. काय होतंय कळवा. सर तुमचा फोन. माझा फोन तुमच्याकडे कसा? सर तुम्ही ऑफिस मधनं गेल्यावर मी केबिन मध्ये गेले होते. मग तेव्हा फोन पाहिला. मला वाटलं चुकून राहिला असेल म्हणून घेऊन आले. सावित्री, कधी कधी आम्हाला वाटतं ना तू आमच्या घराच्या अडचणी सोडवायलाच आलीयस. सोपतेच बघ तू अर्जुनला. एम्प्लॉई म्हणून ग. थँक्यू मन. मी ऑफिस मध्ये नसताना माझ्या केबिन मध्ये का गेलात? कशासाठी? मायला या का कशासाठीच्या तर या तिरसटला सांग काहीतरी, नाहीतर अडकशील. मिस सावित्री, आय आस्क्ड यू समथिंग. तुम्ही केबिन मध्ये का गेलात? तर मी काही गुन्हा वगैरे केलेला नाहीये. मी कामासाठी म्हणूनच गेले होते. ते शहान कंपनीच्या पेपर्सवर सह्या हव्या होत्या तुमच्या. ऑफिस मध्ये नसताना कोणाच्या सह्या घेतल्यात? अहो मला कुठे माहित तुम्ही ऑफिस मध्ये नाही आहात. केबिन मध्ये गेले तेव्हा समजलं. मग तशा गेल्या तसं परत यायचं. टेळणी करायची काय गरज? ठीक आहे, चुकलं. एक काम करते, तुम्ही मला फोन द्या परत. मी ऑफिस मध्ये ठेवून येते. मग तुम्ही परत जा आणि घेऊन या. म्हणजे कसं तुम्हाला पण त्रास नको, मला पण त्रास नको. आगाऊ बोलायचं नाही माझ्याशी. सुरुवात तर तुम्हीच केली. अरे किती भांडताय. मी दोघही ना सारखेच आहात आणि तुमचा राग पण सारखाच आहे. जळत्यानी खऱ्यासारखा. वार द्यायची खोटी, लगेच आग भडकते. अहो आईसाहेब तसं काही नाहीये. तसं नाही कसं? मंदिरात बघितलं ना मी. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आताच काय? आता आईसाहेब बघा की मी एवढी मदत केली यांची, तर माझ्यावरच खार खाताय. लक्षात ठेवायचं, तुम्ही एम्प्लॉई आहात. ते ऑफिस मध्ये. इथं आमची मुलगी आहे, ती तुझी एम्प्लॉई नाही. करेक्ट नाव आहे मिस वशिला. ए कुठं चालला?
बरोबर म्हणतीये ती. तिने एवढा तुला फोन दिला, तिला थँक्यू म्हणायचं तर तू चाललास कुठं? आणि वरून ती चोर असल्यासारखं तिलाच काय प्रश्न विचारतोस? थँक्यू म्हण. हा. थँक्यू म्हण. हा हेच हेच काय हेच थँक्यू म्हण. काय म्हण थँक्यू. म्हंटल. ए दादा, मी नव्हतं म्हणायचं, तू म्हणायचं होतंस. कसला बदमाश आहे ना. तू लक्ष देऊ नकोस ग. त्याच्या इच्छेविरुद्ध तुम्ही काही वदवून घेऊ शकत नाही त्याच्याकडून. असाच आहे तो. पण फक्त वरूनच असा आहे. म्हणजे रूप वाघाचं असलं ना तरी काळीज अगदी सश्याचं आहे. आम्ही आलोच त्याच्या जेवणाचं बघू. होय. ढेकळ सशाचं, मगरीचं काळीज आहे या तिरसट माणसाचं. किती पोळ्यात का तुम्ही. लवकरच याचा खरा चेहरा तुमच्या सगळ्यांच्या समोर आणते का नाही पाहत. हे घ्या गरमागरम चहा. अगं तू कशा पायी आणलास? आता आता तुम्ही मला एवढं घरात थांबून घेतले म्हणल्यावर तेवढं नको करायला. इथूनच नमस्कार करते. आता तुमचं सकाळी सकाळी एवढं दर्शन झालं म्हणल्यावर देवळात पण जायची गरज नाही. या 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 बसा. आरामशीर बसून चहा घ्या. हे घ्या. ही फुलं देवघरात ठेवायची असतील ना? हा मी ठेवते. कुणाची आहे ग पोर? एक मिनिट. गुणाची? गणेशची. गणेश चोरगे वडिलांचं नाव माझ्या. तुम्ही दूध दूध आणलं होतं. हे घे. फुलं, दूध, सगळी माहिती काढून झाली. अहो नाही ते तुम्हाला आवडतं ना दूध? हो घाबरताय कशाला? आवडतं मला दूध. करेक्ट माहिती काढलीत. अहो नाही साहेब, माहिती कसली? ते मी चहा प्यायला गेलते ना, तर ते तिकडचे ते कोण आचारी, ते आचारी म्हणले की साहेबांचं दूध नेऊन द्यायचंय. मग म्हणलं ठीक आहे मी नेते की. मग आई साहेब परडे घेऊन येत होत्या ना देवळातनं, म्हणलं ते पण नेते. मग फुलं दूध सगळं एक दोन्ही आणलं मी इकडे एकत्र. सॉरी. थकायला झालं ना? हो. हो कशाला मग एवढं एक्सप्लेनेशन देत आहे? गंमत केली मी तुमची. आवडली मला तुमची तत्परता. आंघोळ झाली का? आंघोळ? हो. अहो त्याशिवाय येईन का मी देवघरात? तुम्ही माझ्यासाठी दूध आणलं, माझ्याकडनं तुम्हाला हा प्रसाद. बेटी काय? अरे कोणी चहा आणतंय की नाही? इथं आमचे डोळे उघडे ना.
पुढे नोकर चाकर ठेवले कामाला मिळाले काय रे सगळे चहा ना आमच्यासाठी. तुझी तर सगळीकडनंच लेवल करायला लागणार आहे, आतनं बाहेर. वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब, तू चहा होऊ दे तुमचं. कराग्रे वसते लक्ष्मी कराग्रे वसते. काय नाही तुमचंच घ्या आणि तोंड खंगाळ्या आणि घ्या गरमागरम चहा. पण हा चहा तू का घेऊन आलीस ते सांग आधी. आता त्याचं उत्तर लई मोठं आहे, चहा गार होईल तोपर्यंत घ्या. त्यो बेटी आहे, तुला माहित नसलच. बेटी हा बेडवर आणून द्यायचा असतो. अच्छा असं आहे का? थांबा, हे घ्या, हा बेड, हा टी. येते. काय भागार चहा केलाय हा? पण कप का फेकला तुम्ही वहिनी साहेब? अच्छा अच्छा अच्छा, कळलं. तुम्हाला चहाची क्वालिटी पण टेस्ट करायची होती आणि कपाची पण क्वालिटी टेस्ट करायची होती का? काय अहो पण कप फेकला की फुटतोच वहिनी साहेब, काचेचे असतात कप. तुम्हाला ना स्टीलचे कप आणले पाहिजेत बघा, ते तर काही त्यांना वापरतात ना. ए, जा आमच्यासाठी अजून एक चहा घेऊन ये. आणते. ए, ते पडलेलं आवरून जायचंय बरं का. आवडते ना, खाली पडलेलं पण आवडते आणि एक दिवस तुम्हाला पण आवडते. छप्पा गाठा होय दादा. शेवाळ्यावर बागाडणार हे फुलपाखरू कोण आहे? आता हे त्या शेवाळ्याची, अहो म्हणजे त्या आचार्याची पोर आहे. मायला ह्या आचार्याच्या आम्हाला सपाक जेवण वाढतंय आणि जाळ तर्रेवालं जेवण झाकून ठेवतंय वे. एकदा चव घेऊन बघितली पाहिजे. वय दादा. यो तडका जेवणात पाहिजे. आपल्या दोघींची शॉपिंग होईल एवढे पैसे नाहीत आपल्याकडे. तू पाहिलंच ना केवढा दादा दादा करतो, आणि स्वतःच्या दादालाच त्यावेळी पैसे नाही दिले त्याने. शाले, आम्ही एकदा का शॉपिंगला गेलो की मग आमचा कंट्रोल सुटतो. नेक्स्ट मंथ जाऊ. काय दिवस होते हो आपले हा? आणि आता काय दिवस आलेत आपल्यावर. हे म्हणजे असं झालं बकऱ्या सोडल्यात रानात चरायला, पण कशा? मुसक्या बांधून. सापडला काय बकरा कुठे? आलं ना लक्षात? वय चला ना मग. ए मान ना मान, हमें राही प्यार के. थांब. ए बावड थांब. ए सावित्री.
मी अच्छा, मला हाक मारत होता का? मला ऐकूच नाही आलं, सॉरी सॉरी. इतकं घसात आणून आरडायले मी, तुला ऐकू नाही आलं का? कान आहेत की भोक आहेत फक्त बिनकामाची? ते कसं आहे, चेहऱ्यावर स्माइलचा ग्लो आणि व्हॉल्यूम स्लो असं असलं कीच ऐकू येतं मला. बघा, चेहरा भोळा न सुविचाराचा गळा, लफडी सोळा, आम्हाला नाही अदब शिकवायची. मिसेस नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर म्हणजे कसं आहे, दोन्हीकडची घराणी खानदानी. तुझ्यावर का नाही, इथं चवीला म्हणून वाटीभर दिलं तर ती बच लावलाय ही ना. हे सगळं नंतर ऐकता येईल, आम्हाला बोला ना. ए ऐके, नोकरी करतेस ना इथं, उद्या तुझ्या ऑफिस मधून ऍडव्हान्स घ्यायचा. काय? अगं ऍडव्हान्स, ऍडव्हान्स आगाऊ पैसे घ्यायचे. 50,000. अहो पण असे कसे देतील ते मला पैसे? 2 दिवस तर झाले नोकरीला लागून. ते तुझं तू बघ, घरात असतीलच ना आई बाप, मामा मामी, आजी आजोबा. कुणाच्या तरी खाट बुक कर हॉस्पिटलात आणि पैसे आण. नाही आणले तर या नंदा कवठेकरला नाही म्हणलेलं आणि आमची बरोबरी केलं तर अजिबात आवडत नाही. हिम्मत पण करू नको, नाही तर तुझ्या स्वप्नासकट कधी इकली जाशील कळायचं पण नाही. ऑल द बेस्ट. जाऊ बाई, काय वाटतंय? पिठाला मासा लागल? लागल म्हणजे? आणि नाही लागला तर ती आणि तिचं बोचक दोन्हीवर एकच लात पडल. एक काम कर, बोलाव तुला. ए नवीन एम्प्लॉई, वेट अ मिनिट. काय सांगू तिला? आम्ही सांगतो, चल. एक काम करूया, आत्ता तू आमच्या सोबत ऑफिसला चल, म्हणजे तू आमचं काम करतेस की नाही हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघू. माझं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही इथनं काही हलणार नाही, माहिती मला. आलेच. आम्हाला पण जागा दे की. जाऊ बाई, आणल ती पैसे. शाले, तू ना सरड्यावर पण विश्वास ठेवशील. जरा कोणी पॉझिटिव्ह बोललं लगेच समधी खरी वाटायला लागतं तुला. आम्हाला नाही वाटत हिच्याकडून काही होईल. जाऊ बाई, पण पळूया आता इथून. नागतोड्याने बघितलं ना तर अवघड होईल आपण. अगं पण काम झालंय की नाही कळणार कसं? ती घरी आल्यावर सांगेलच ना. आले 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 आले. सॉरी, उशीर झाला. ओ वहिनी साहेब, मिसळ काही खात बसलाय? ठेवा ते इकडे. अगं आम्हाला भूक लागली, मिसळ तर खाऊ दे. दादा या पटकन.
या 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 पटकन या. वहिनी साहेब उठा. अगं या. अगं काय हे? अहो स्ट्रेचरवर झोपा पटकन. दादा बघत काय बसलायत. या एक पेशंट. पेशंट ए ए काय चाललंय? कोण पेशंट? सगळं सांगते वहिनी, पटकन स्ट्रेचरवर झोपा. शाली वहिनी लहानपणास म्हणजे झोपा त्यांना. हा नंदा अगं काय झालं ग? वहिनी तुला काही त्रास होतोय का? हो हो त्यांना खूप त्रास होतोय. आई साहेब तुम्हाला सांगते अहो वहिनी साहेब चक्करच येऊन पडला. नंदा बहिणी तुम्हाला चक्कर आली होती ना? चक्कर आली होती ना मगाशी? हो हो चक्कर आली होती मगाशी त्यांना. मी केवढी घाबरले माहिती. नंदा बहिणी तुम्ही काहीच काळजी करू नका. झोपा झोपा. मी नाही ते तुम्हाला दवाखान्यात. झोपा. अगं पण अशी कशी चक्कर आली? सायली वहिनींना विचारा की. मी ते बघा केवढा शॉक बसलाय त्यांना. हो हो बरं आता सरका ना बाजूला. बाकी सगळं नंतर पण बोलता येईल. चला चला. असा कसा नंतर बोलता येईल? अघटित विपरीत अटळा तुझ्यावर संकट अटळा. जन्म आणि मृत्यू मृत्यू अकुंदे जोगवा. मामी तू उगीच घाबरू नकोस बरं. अजून चाललेत ना हॉस्पिटलला. नंदा काही नाही होणार. हा असा कसा काय नाही होतला? असं कसं काय नाही होतला? शनीने प्रवेश केला तुझ्या राशीत. यो अंगारच आता तुझं रक्षण करतो लो. बा देवा महाराजा या पोराच्या जीवावर जो काय संकट इला याचा या अंगाराच्या जीवावर दूर कर रे बाबा. अकुंदे जोगवा. हो 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 बरोबर आहे. पण आता सर का बाजूला. आता त्यांना हॉस्पिटलला न्यायला पाहिजे ना. चला झोपा झोपा झोपा. आई साहेब तुम्ही काळजी करू नका. मी आहे. शाली वहिनी चला. नंदा आई साहेब तुम्ही विद्याधर दादाला फोन करा तेवढं. ताई मी पण येते. नाही तू नको येऊस. म्हणजे तू आत्ता नको येऊस. का? मी येते ना वहिनीजवळ. अगं आपल्या फॅमिलीमध्ये कोणी जबाबदार व्यक्ती पाहिजे की नाही. आई साहेब तुम्ही आणि प्रिया नंतर या. इथे आधीच लई गर्दी आहे. काळजी नका करू. सांभाळून ग. काय झालं? तुम्हाला काही त्रास होतोय का? नाही ते आम्हाला उठायचंय. उठायचंय. झोपा झोपा तुम्ही. नाही ते आडवं पडलं की ओकार येते. आम्ही बसतो. बरं वाटतंय असं. मी आहे ना पेशंट सोबत. मी आहे. सावित्री हे काय आहे सगळं? अहो थांबा. याच्यासाठी टोटल 50,000 आहे. हे पैसे द्यायला तू ऍम्ब्युलन्स बुक केली? अहो वहिनी साहेब तुम्हीच नव्हतं का म्हणलं मला घरचं काहीतरी कारण दे आणि 50,000 काढ म्हणून. आता माझ्या घरचं कारण सांगितलं असतं तर अर्जुन सरांना पटलं नसतं. आत्ताच तर लागली मी नोकरीला. पण म्हणलं तुमच्याच घरचं कारण सांगावं. मग बघूया पटतंय का. आणि पटलं. ऍम्ब्युलन्स पण बुक केली आणि कॅश पण दिली. झाले की नाही काम? काय मस्त काम केलं ग तू. बरं ऐक ना गाडी थांबवायला सांग. आम्ही निघतो. जाऊ बाई निघूया आपण. नाही 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 तुम्ही नाही जाऊ शकत आता गाडीतनं. म्हणजे नाटक पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही कुठंच जाऊ शकत नाही. म्हणजे आता ही खरोखर हॉस्पिटलात नेते आम्हाला ऍडमिट करायला? हो
अहो खरं खरंच जावं लागणार आहे हॉस्पिटलमध्ये. आता तर अर्जुन सरांना पण कळलंय, आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये हजेरी लावायलाच लागते, नाहीतर 50,000वर पाणी. सेल मध्ये कसं जाणार आपण? काय झालं? काही नाही, कंटिन्यू यू. सेल? कुठला सेल? येडपट. हळू बोला, आता खरंच सेल मध्ये जायची वेळ आहे. तो सेल नाही, सेल म्हणजे आम्हाला शॉपिंगला जायचं होतं म्हणून तर केलं ना आम्ही हे सगळं. आता मला काय माहिती, मला काय साक्षात्कार होणार आहे तुमचा असा काही प्लॅन आहे म्हणून. तुम्ही म्हणलात 50,000 पाहिजे, मी दिले. पहिलं कशाले लंगड्या घोड्यावर पैसे लावले की कसं होतं ते. आता काय करायचं? सुचव काहीतरी, सुचव. आयडिया. हो बाई. हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि मी एकटी जाते सेलमध्ये. तुम्हाला जे काही पाहिजे ते मला सांगा ना, मी घेऊन येते ना. मी जाते एकटी सेलमध्ये. कडक आयडिया आहे. असं कसं? तुम्हाला पण नाही जाता येणार. अहो वहिनी साहेब हॉस्पिटलमध्ये असतील तेव्हा कोणीतरी सोबत घरचे नको का? मी बाहेरची पडते ना, आणि तसं पण मी नाही जाऊ शकत. आता ऑफिस टायमिंग पण झालंय, मला ऑफिसला जावं लागेल. अर्जुन सरांनी प्रश्न विचारला तर काय उत्तर देऊ मी त्यांना? अगं पण धाकट्या सुनबाई आहेत तुम्ही त्यांच्या सोबत नसाल तर बरं नाही वाटणार. थांबा तुम्ही. हा, आणि दादा तुम्ही गाडी थांबवा. चला येते. ऑल द बेस्ट. शाले ही गेली. आम्हाला तर खरंच गरगरायला लागले आता. ओ ताई, लावा मला पण सलाई ना. शाले हॅलो सावे. हा बोल चमके. तू बरी आहेस ना? मला काय झालंय? अगं मी ऐकलं ऍम्ब्युलन्स आली होती, पण टपकलं काय? टपकलं नाही, लेवल केली. मला नडणाऱ्यांना दिलंय हॉस्पिटलात पाठवून. असं आहे होय. कृष्णाई, काय म्हणतात डॉक्टर? डॉक्टरांचं बरं चाललंय, पेशंट भरपूर आहेत, हॉस्पिटल पण छान बांधलंय. कृष्णाई, अगं मी आपल्या घरातल्या त्या पेशंट विषयी विचारतोय. त्या पेशंटला काहीतरी नाव आहे ना, आणि तिचं आणि तुझं काहीतरी नातं आहे, हाय ना? अर्जुन, तुला सगळ्यांची काळजी आहे, पण तू बोलून दाखवत नाही. आणि आम्हाला पटतंय ना, बोलून दाखवण्यासाठी काळजी नसावी, पण सगळ्यांना एकाच तराजू तोडून कसं चालेल बाळा? सुनांना लेकीसारखा मान दिला ना तर घरात भांड्याला भांड लागत नाही. नंदा फटकळे, पण तिनं जुळवून घेतलं ना आपलं विद्यादर्शी. नाही तर दुसरी कुठली मुलगी तयार झाली असती सांग बरं? ती माणूस आहे, तिला पण काहीतरी सलत असेलच, म्हणून चिडचिड करते ती. हे बघ कृष्णाई, मला ते सगळं माहिती आहे, पण मध्यंतरी जे काही घडलं, काय काय घडलंय ते तुलाही माहिती आणि मलाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात सिंपती नाहीये, आदर नाही, असं काही नाहीये, पण त्या ज्या पद्धतीनं ती सिंपतीची ढाल करून समोर जाऊ दे ना कृष्णाई. हा विषय न संपणार आहे, तुलाही माहिती. मला सांग त्यांची तब्येत कशी आहे? हेच आधी विचारलं असतंस ना तर विषय वाढलाच नसता. बरं वाटलं तू चौकशी केलीस ते. नंदा बरी आहे आता, बीपी वाढला होता तिचा, पण ह्या सगळ्या सावित्रीची खूप मदत झाली. हा
तिनं धावपळ केली म्हणून निभावलं सगळं. एक्सक्यूज मी, अरेंजमेंट मी केली होती, नाही म्हणजे मी चालू असतो, पण फडके नसल्यामुळे मला जरा ऑफिसची कामं होती. फडक्यांच्या जागी दुसरं कोणी नाहीये का ऑफिसमध्ये? बघतो मी ते. चल मी निघतो. अर्जुन ऐक, सावित्री आज नाही आली तर चालेल का? का? ती आमच्या सोबत हॉस्पिटलला येईल ना, मदत होईल आम्हाला तिची. कृष्णे, अगं तुम्ही सगळ्या गोष्टी अवघड करून ठेवता, कळतंय का? अवघड होत आहे का? राहू दे, जाऊ आम्ही एकट्याच. याचं वर बोलून ना आणखी अडचण करून ठेवायची. करा काय करायचं ते. गुणाची ग सावित्री माझी. कृष्णाई, अर्जुन, मी परमिशन दिली ना? तू पण गुणाचाच आहेस. खूळ लागलंय सगळ्यांना या घरात त्या मी सावित्रीचं. ने तिला सोबत. आणि हा ऐक, मी ऐकून घेणार नाहीये, तिचं ऍडजस्ट नाही करणार. तिला सांग विदाऊट पेमेंट लिव्ह पडणार म्हणून. काय का नंदे, असला एवढा स्ट्रेस घेतलायस का तू? मेडिटेशन करता ना तुम्ही दोघी? नाही करतो की. हा करतो. मग काय झालं? शाले पाणी 50,000 50,000 वेळा सांगितलं असेल साहेबांनी, काळजी घे काळजी घे म्हणून. आता किती शूट झालं बीपी माहितीये. 50 मिनिटं उशीर झाला असता ना, काय खरं नव्हतं बघ. आज काय ग हे नंदा, इतका ताण बरा नाही. काळजी घ्यावी स्वतःची. आता या वयात बीपीचा त्रास म्हणजे? मग खायला आणले तुझ्यासाठी, पेज आणलीये. पेज? आम्हाला नाही पेज, आम्ही अजून आजारी पडू नये. समजून खा. अहो वहिनी साहेब, असं कसं? पोटाला हलकी असते पेज, बरं वाटेल. हे आमच्या तर लक्षातच नव्हतं. सावित्रीनं आठवण करून दिली. हो का? आवडली ना? सावकाश. बस 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 बस. खातो आम्ही, खातो. बस. सावित्री मॅडम, तुमचे जेवढे आभार मानावे ना तेवढे कमीच आहेत. अहो मी काहीच नाही केलंय. जे काय केलंय ते अर्जुन सरांनीच केलंय बघा. आता काय सगळे इथेच असेच बसून राहणार आहेत का? मी तेच म्हणत होते, आपण सगळे इथे नाहीच बसू शकत, कोणीतरी एकच बसू शकतं. मग तुम्ही सगळे जा, हं? मी थांबतो नंदेजवळ. नको. हा? अहो तुमची मीटिंग आहे. मीटिंग बिटिंग होत राहील नंदे, तुमची तब्येत महत्वाची. अशा माणसासोबत लग्न केले. नाही म्हणजे लेडीज सोबत लेडीज असेल ना जरा बरं. मी बसते ना. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. कृष्णाई, माझी देवस्थान कमिटीची मीटिंग आहे, तिकडे मी जाणारच आहे, तर तुला वाटत सोडतो. चल. जाता जाता डॉक्टरना भेटून जाऊया. अगं मी विसरलेच. डॉक्टरना सांगायचंय, वहिनी साहेबांना ते लसणाची ॲलर्जी आहे ना, ते विसरलेच होते. मी पण आलेच सांगून. सावित्री, अगं 2 दिवसात सगळ्यांच्या सवयी कळल्या की ग तुला? सवयी पण आणि नखरे पण. आलेच. काळजी घे ग. काळजी घे. देवा, शाले डोक्यावर पडलेत का ग सगळे? हा, ती म्हणली पेज घेऊन जाऊया, तर आले सगळे पेज घेऊन. ते सेल काय आपल्या नशिबात नाही बघ. जाऊ द्या. आपली प्रिया काय म्हणते? कुछ खोने के लिए कुछ पाना पडता है. उलट आहे ते. सरळच आहे की. अगं ती नाही, ते आता तू म्हणलीस ना ते, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, असं आहे ते. बापो ना जाऊ बाई. काय भावना पोचलं ना. अगं पण इथं सगळंच खोवावं लागतंय, त्याचं काय? काय चाललंय तुमचं? सगळंच खोवायला लागतंय वगैरे. आपल्याकडे पैसे आहेत, 50,000 रुपये सेफ माझ्या बॅग मध्ये.
डोक्यात जातंय का? इथं हॉस्पिटलच्या बिलाला सगळं द्यावं लागणार आहे, तेव्हा काय करशील? विसरलेच हो मी. मग बिल आपलंच भरावं लागेल ना. आता काय करायचं? सुचव काहीतरी शाले, सुचव. काय करायचं? जाऊ बाई, मी एक काम करते. मी ना खाली जाते आणि काहीतरी असं चटपटीत खाऊन येते बघ. चटपटीत खाल्लं ना मला असं तर्राट काहीतरी सुचल. आलेच तुम्ही काळजी करू नका. आले शाले, झोपा, पडा आलेच. अगं मला एकटीला सोडून जाऊ नको शाले, सलाईन टोचतील मला. प्याज पाप लागेल. मला माहिती आहे तू पाप लागेल असं का म्हणायलीस ते. नाही म्हणजे इथे जाऊबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि मी पाणीपुरीवर ताव म्हणायले असंच ना. त्यांच्यासाठी पण घ्यायला मी पार्सल. नाही, ते पाप नाही. डाएट मोडून पाप करताय ना ते म्हणलं. अहो 2 पुरी म्हणजे 2 इंच कंबर वाढते. तर इथे किती 7 पुऱ्या. बाप रे. ओ भैया ऐसा कैसा इधर कहीं तो ऐसा लिखना चाहिए ना वो इंच का. कुछ भी क्या पूछते हो? अरे बहिणी ते सोडा, इकडे काय? ते 50,000 द्या ना. का? अहो मला हॉस्पिटल मध्ये नको का भरायला? पण मग आमचं शॉपिंग? अहो सगळे थोडी ना लागतायत. 10,000 वगैरे लागतील, बाकीचे देते. द्या. नक्की 10च ना? हो द्या. थांब द्या लवकर. उगाच आई साहेबांनी बघितलं तर अवघड व्हायचं. द्यायले ना, मोजून देते. थांब ना. अहो द्या सगळे. देते तुम्हाला संध्याकाळी. अगं सर तुमचा फोन. तुमच्याकडे कसा? सर तुम्ही ऑफिस मधनं गेल्यावर मी केबिन मध्ये गेले होते, मग तेव्हा फोन पाहिला. मला वाटलं चुकून राहिला असेल म्हणून घेऊन आले. मी ऑफिस मध्ये नसताना माझ्या केबिन मध्ये का गेलात? कशासाठी? ते शहान कंपनीच्या पेपर्सवर सह्या हव्या होत्या तुमच्या. मग तशा गेल्या तसं परत यायचं. टेळणी करायची काय गरज? काहीतरी गेम खेळतीयस तू. मिस वशिला, अर्जुन सोबत 2 हात करताना थोडा विचार करायला हवा होतास. ओल्ड स्कूल गेम यार. मिस वशिला, थोडा विचार करायला हवास. तुला म्हणालो होतो ना, अर्जुनच्या सायलेन्स मध्ये व्हायलेन्सला जागा करू नको म्हणून. काय मग कवयित्री मॅडम, काय चालू आहे? अच्छा प्रार्थना सुरू आहे होय. एक आयडिया कर. तू ना कवितेतनं प्रार्थना कर तुझ्या स्टाईल मध्ये. आई साहेब ऐकू तर जाम खुश होतील. हो ना? ताई, मी काय आईला बरं वाटावं म्हणून प्रार्थना नाही ग करत आहे. माहितीये ग, मला खरंच काळजी वाटते नंदा वहिनीची. अगं हो म्हणजे मी ते सहज बोलून गेले. हा अगं हे तू जास्त काळजी नको करू. त्या बऱ्या होतील लवकर. ताई, खरंच कविता करू का ग? म्हणजे कवितेतून प्रार्थना केली तर नंदा वहिनी पटकन बरी होईल का ग? हो, तू ना मनापासून प्रार्थना कर. मनापासून प्रार्थना केली ना की देवापर्यंत पोहोचतेच. आणि देव त्याचं पण ऐकतोच की. त्याला बोलता येत नाही. आणि निष्पाप निरागस माणसाच्या प्रार्थनेत तर लई जोर असतो बघ.
तुझी तर नक्की ऐके. मी करते प्रार्थना. वहिनी तुम्ही इथं? अहो नंदा वहिनींसोबत कोण आहे? विद्याधर भाऊजी थांबले तिकडे. आणि हे काय, मी पण चाललेच आहे. बरं झालं तू भेटलीस. मला सांग, बिल किती झालंय? 0. म्हणजे एवढं झालं बिल? अहो काहीच बिल भरावं लागलं नाही. 50,000 मधला एक पण पैसा खर्च नाही झाला बघा. नोटी जोकिंग आमच्यासोबत जोकिंग. नाही जोकिंग नाही, खरंच सांगती. खरंच किती चांगले निघालीस ग तू. सगळे पैसे परत आणलेस. तू एक काम कर, त्यातले 1000 रुपये ठेव तुला बक्षीस म्हणून. ठेव. नाही नको नको, तू भी क्या याद रखेगी. 2000. चल काम करते, 2000 रुपये बाजूला काढ आणि उरलेले पैसे दे. अहो वहिनी 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 मी तेच सांग तुम्हाला, हॉस्पिटलमध्ये खर्चच नाही झाले पैसे, कॅशलेस झालं. तुमचं ते मेडिक्लेम आहे ना सगळ्यांचं. अहो मग ते अर्जुन सरांनी विचारलं असतं कुठे गेले पैसे, किती गेले पैसे, तर मग झोल झाला असता ना, म्हणून देऊन टाकले सगळे पैसे त्यांना. मग अहो वहिनी तुम्ही पडल्यानं पैसे नाही मिळणार आहे. तुमचं पण आहे ना मेडिक्लेम. येडपट. हो म्हणजे जाऊबाई दिवसभर हॉस्पिटलमध्ये होत्या, त्याचा काहीच फायदा झाला नाही. म्हणजे सेल पण गेला, 50,000 पण गेले. काय राहिले आमच्या हातात आता? सांग तू. अहो 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 वहिनी तुम्ही मला कशाला दोष देताय? तुमच्या ना बेसिक आयडियामध्येच फॉल्ट होता. तुम्ही मला काय म्हणला, 50,000 रुपये काढ आणि मला दे. नाही, तुम्ही हे नाही म्हणलात की 50,000 रुपये काढ कारण आम्हाला शॉपिंगला जायचंय आणि ते आजच करायचं. तुम्ही म्हणला नाही सांगितलं. माझा काही दोष काय? वहिनी उगा मला खोटं बोलायला लावलं. देवा माफ कर मला यासाठी. देवा, मी जेवणाच्या ताटावरून उठवलं ना तिला, त्याच दिवशी तिनं ठरवलं असणार या सगळ्याचा वचपा घ्यायचा म्हणून. एक नंबर हरामखोर निघाली पोरगी. दिवसभर झुलवत ठेवलं आपल्याला इथं. या नंदाला खेळवलंय तिने. शाले ही पोरगी चांगुलपणाच्या शिडीनं जेवढी सरसरवर चढले ना, तिला धापकन थोबाडावर पाडते की नाही बघ. तिचं नाकच फुटलं पाहिजे. आमच्या हातात कटोरा देते काय सावित्री? लई स्वतःला शाणी समजते. मेलीस तू आता, तुझ्या कर्मानं मेलीस. आमची चेष्टा करतेस. आता आम्ही जी चेष्टा करू ती सहन करण्याची तयारी ठेव. बोझा बिस्तरा गुंडाळायचा सावित्री. नाही तुला आयुष्यभर बेवारशी जगायला लावलं ना, तर नाव नंदा लावणार नाही. काय करणार तुम्ही? नंदाच्या फंदात पडायचं नाही, आणि पडला तर रडायचं नाही. सर येऊ? या. काय आहे सर? तुमचं टर्मिनेशन लेटर. आत्ता या क्षणापासून मी तुम्हाला कौठेकर इंडस्ट्रीज मधून बाहेर काढतो. का?
मी काय केलं सर? मिस वशिला, खोट्याचा वेग किती असला ना तरी खऱ्याच्या पायाशी लोळणी घालावीच लागते. आणि माझ्याशी खोटं बोलणाऱ्याला कवठेकर इंडस्ट्रीज मध्ये थारा नाही. गेट आउट. मिस वशिला, गेट आउट. मी काय खोटं बोललीये सर? मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये होते. काय काय झालेस? या शाली बहिणींनी काही खोतर घालून ठेवलं नसेल ना, म्हणून तर चिडलं नाहीये तिरसट. एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कुठला प्रश्न? म्हणजे विचारा ना सर. हा जो माझा फोन आहे तो तुम्हाला कुठे सापडला? नवीन काही सुचत नाहीये? सांगितलेलं आठवत नाहीये? नाही नाही नाही, तसं नाही सर. मी ते तुम्हाला काल नाही कसं सांगितलं, तुमच्या केबिन मध्ये. खोटं, पुन्हा खोटं. तुम्हाला माझा फोन माझ्या केबिन मध्ये नाही सापडला हे मला माहिती आहे. कारण तुम्हाला माहिती नाही की माझ्या केबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेराज आहेत. आता मला सांगा, माझा फोन तुम्हाला कुठे सापडला? मी 3 पर्यंत मोजेल. मला खरं कळलं पाहिजे. 1 2 सर खोटं बोलले. मी बोलले खोटं. ते तुमचा फोन मला केबिन मध्ये नाही सापडला. आपली धडक झाली होती तेव्हा तो स्टाफ रूम मध्ये नंतर पडलेला दिसला. मग त्याच वेळ का नाही दिला मिस वशिला? सर तुम्ही मला सारखं सारखं मिस वशिला का म्हणता? तुम्ही सगळ्यांसमोर मिस वशिला म्हणता मला. मी एवढं रिस्पेक्टनी बोलते तुमच्याशी. कळला तुमचा रिस्पेक्ट. माझा फोन का घेतलात? लपवून का ठेवलात? काही उत्तर आहे की अजूनही खोटंच बोलणार आहात? नाही, ते तुमचा फोन माझ्याकडून डॅमेज झाला होता सर. आता नाही दिसणार. ते मी नीट केल्यानंतर ते मी फोन उचलला ना स्टाफ रूम मध्ये तेव्हाच तो डॅमेज झाला होता. मग मला वाटलं तसाच दिला तुम्हाला, तर तुम्ही खूप चिडाल माझ्यावर. आधीच चिडला होता तुम्ही माझ्यावर. आधीच धक्का मारला होता मी, त्यात फोन पडला आणि तुम्ही चिडलेलेच असता माझ्यावर. तर मला काहीच सुधरे ना सर की कसं सांगू मग तुम्हाला हे सगळं. म्हणून खोटं बोलले. सॉरी सर. मग आता तुम्हाला शाबासकी देण्याचं वाटलं मिस वशिला? सर मला माफ करा ना. मी हे बघा, मला माहिती आहे मी चुकीची वागली, पण मी परत कधीच खोटं नाही बोलणार सर. पण मला नोकरीवरनं नका काढू सर. हे बघा, मी शेवटचं खोटं बोलली. मी परत नाही करणार असं. हे बघा, खोटं बोलणाऱ्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. सर एकदा मला. आता मी हे दिले, ते दिले, ते नाही बदल. निघा सर चला, निघा.